मुंबईच्या भांडवलदारांना दाखवून दिलं की एका गावखेड्यातून येणाऱ्या माणसाची ताकद काय असती। सरकारला त्यांच्या पुढे झुकावं लागलं। आम्ही सुद्धा जवळपास 125 दिवसापासून या ठिकाणी बसलो आहोत। तो मुद्दामून आमचा प्रश्न टाळण्यासाठी त्या लेखी जोपर्यंत मंत्र्याचं येत नाही किंवा त्याची मिनिट्स येत नाही त्या मीटिंगचे, तोपर्यंत मला काढता येणार नाही, असं आम्हाला या ठिकाणी चुकीचं मार्गदर्शन हे करण्यात येत आहे। आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला जवळपास 125 दिवस हे आजपर्यंत पूर्ण झालेले आहेत। आम्ही सर्व आंदोलकांनी एका जिद्दीने आणि आमचा प्रश्न हा लवकर मार्गी लागेल या उद्देशाने हे आंदोलन सुरू केलं होतं। जवळपास आंदोलनातले सर्व प्रकार की जे आजपर्यंत प्रत्येक आंदोलकांनी केले असतील ते सर्व प्रकार या आंदोलनामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी केलेले आहेत। आमच्याप्रमाणे जरांगे पाटलांना सुद्धा आम्ही सर्व आंदोलकांनी बघितलं, संबंध महाराष्ट्राने बघितलं की स्थानिक लेवलला स्थानिक प्रशासनाकडं त्यांनी सुद्धा मराठा समाजाच्या त्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करून घ्यावं, कुणबी प्रमाणपत्र द्यावं म्हणून या मराठवाड्याच्या जो जुना गॅजेट होतं ते समाविष्ट करावं आणि त्या आधारे नोंदी द्याव्या आणि आरक्षणाचा लाभ या मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना द्यावा म्हणून त्यांचा लढा चालू होता। आणि त्यांनी जेव्हा मुंबईला गेले, सर्व मुंबई जाम करून टाकली, मुंबईच्या नाकात दम करून टाकला आणि मुंबईच्या भांडवलदारांना दाखवून दिलं की एका गावखेड्यातून येणाऱ्या माणसाची ताकद काय असती। सरकारला त्यांच्या पुढे झुकावं लागलं आणि लोटांगण घेऊन तो GR या सर्व आंदोलकांच्या रेट्यासमोर मान्य करावा लागला आणि सर्व मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र त्या गॅजेट मार्फत देण्यात यावं असा आदेश काढला। जे गॅजेटचा अन्याय हा जवळपास ज्यावेळेसपासून हा मराठवाडा संबंध महाराष्ट्रामध्ये सामील झाला तेव्हापासून तो लागू करण्यात आला नव्हता आणि त्या लाभापासून सगळं मराठवाड्यातल्या शेतकरी असतील, कुणबी असतील, मराठे असतील यांना वंचित ठेवण्याचं काम या प्रशासनानं केलं। म्हणजे हे सांगायचं तात्पर्य एवढं की कायम जे राजाकारांनी कमी राज्य केलं असेल हे अशा प्रकारचं राज्य हे सध्याचं प्रशासन किंवा मागील प्रशासन हे या मराठवाड्याच्या जनतेवर सातत्याने करत आहे। हाच अन्याय आमच्या शेतकऱ्यांच्या सुद्धा शेतकऱ्यावर आता होत आहे। आम्ही सुद्धा जवळपास 125 दिवसापासून या ठिकाणी बसलो आहोत। असा कोणताही दरवाजा नसेल की त्या नेते असू, उपमुख्यमंत्री असू, महसूल मंत्री असू, त्या ठिकाणी आम्ही आमची मागणी पोहोचवली, परंतु अद्यापर्यंत कोणताही तोडगा हा या ठिकाणी झालेला नाही। पण आम्ही पण जिद्दीचे हाडाचे शेतकरी आहोत। ज्याप्रमाणे जरांगे पाटलांनी त्यांचं आंदोलन जवळपास 7 वर्षापासून या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चालू ठेवलं, आम्ही सुद्धा आमचं आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा या ठिकाणाहून हटणार नाही। परिणामी मुंबईला जाऊन सुद्धा आंदोलन करण्याचा टाइम जर आला तर आम्ही ते सुद्धा करू, कारण आता आम्ही सुद्धा मुंबईचं आंदोलन पाहिलेलं आहे। आता आझाद मैदान असो, त्याची प्रोसिजर असो, आम्हाला सगळ्याला माहिती झालेली आहे आणि त्या ठिकाणी हजर राहून कसं आंदोलन करायचं हे सुद्धा आता आम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे। त्याच्यामुळं आम्ही आमचा निर्णय लवकरात लवकर घेऊ, परंतु आमची स्थानिक प्रशासनाला फक्त एकच विनंती आहे की ज्याप्रमाणे जरांगे पाटलाचं आंदोलन सुद्धा त्या आंदोलनाची धग पाहता आणि त्या मुंबई येथे कोणतेही कॅबिनेटचे मंत्री म्हणजे जवळपास अर्ध्याच्या वर मंत्री हे हजर नव्हते, असे असताना सुद्धा विशीवर हा मसुदा त्यांनी मान्य केला व GR काढला। त्याप्रमाणेच विशीवरच आमची या ठिकाणी मीटिंग झालेली आहे। त्यामुळं आमची सुद्धा ठाम मागणी आहे की लेखी असण्याचे या जिल्हाधिकारी साहेबांना कोणतंही कारण नाही, परंतु मुद्दामून आमचा प्रश्न टाळण्यासाठी त्या लेखी जोपर्यंत मंत्र्याचं येत नाही किंवा त्याची मिनिट्स येत नाही त्या मीटिंगचे, तोपर्यंत मला काढता येणार नाही, असं आम्हाला या ठिकाणी चुकीचं मार्गदर्शन हे करण्यात येत आहे। म्हणून आमची एक विनंती अशी राहील की ज्यांनी ही मीटिंग घेण्यासाठी प्रयत्न केले त्यामध्ये स्थानिक गोरंट्याल साहेब असतील, पुन्हा सध्याचे आमदार श्री अर्जुन भाऊ असतील, नारायण कुचे साहेब असतील, भास्कर आबा असतील, यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून ही मीटिंग घडून आणलेली आहे। माझी त्यांना फक्त एवढंच या ठिकाणी मागणी राहील की आपण त्या मीटिंगचे साक्षीदार आहात। आपण तुमच्या समोर या मीटिंग झालेल्या मिनिट्स आपल्याला सगळे माहीत आहेत
त्यामुळे आपण जिल्हाधिकारी साहेब यांच्यावर दबाव आणून आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना या आंदोलनातून मुक्त करावे आणि आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे ही आपल्या माध्यमातून याच ठिकाणी मी विनंती करतो। आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्हालाही विलाज नसणार आहे, आम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा फिरू देणार नाही आणि मुंबईसाठी आम्ही लवकरच जाण्याचं नियोजन करू हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो।